नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या भोवती सतत वादळं घुंगवत असतात त्यापैकी एक नाव छगन चंद्रकांत भुजबळ। भुजबळ आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, किंबहुना वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत ते मंत्रीपद न मिळाल्यानं। भुजबळ यांचा प्रवास संघर्षाचा आहे आणि वळणावळणाचा आहे। आताही मंत्रीपद न मिळाल्यानं भुजबळ राजकीय वाटेला नवं वळण देणार अशी चर्चा असतानाच भुजबळांच्या समोरचे पर्याय खरंच आता उरले आहेत का आणि पर्याय संपले असतील तर भुजबळ काय करतील याची चर्चा आजच्या विशेषमध्ये। कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं आम्हाला। छगन भुजबळांचा राग शांत होत नाहीये, ते धुमसतायत। तसं पाहायला गेलं तर शांत बसणं हा भुजबळांचा स्वभाव नाही। मंत्रीपद न मिळाल्याच्या निमित्तानं भुजबळांची धुसफूस सुरू आहे। सोमवार आणि मंगळवार दोन्ही दिवस भुजबळ यांचा प्रसार माध्यमांच्या समोरचा आविर्भाव बरंच काही सांगून गेला। आजच्या विषयाला पुढे नेण्याच्या आधी भुजबळांच्या भावना आपल्याला नोंदवून घ्यायच्या आहेत। शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्याच्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी। मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत नाही, कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल। आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सरळ करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मग जातो। प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा आहे। आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार। मी म्हटलं बरं आमची तयार नाही, आम्हाला तुम्ही एकदम शॉक केला, 24 तास द्या, आम्ही उद्या सांगतो तुम्हाला। परत उद्या गेलो, म्हटलं दुसरं कोणा समीरला उभं करा, दुसरं कोणाला नाही, म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षाने घेतलं, तुम्ही उभे राहा। मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या, पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल। आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की राहायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या, माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहेत ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस फूट छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्याच्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात। शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात। आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात। बाकी काय सगळे सांगत असतात, प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं। छगन भुजबळांच्या नाराजीचा स्वाभाविक परिणाम झालाच आणि हा परिणाम भुजबळांच्या समर्थकांच्या रागातून व्यक्त झाला। भुजबळांच्या समर्थकांनी हा राग व्यक्त केला तो थेट अजित पवारांवर। हळूहळू नाशिकच्या भुजबळ फार्मवरती भुजबळ समर्थकांची गर्दी होताना आपल्याला बघायला मिळते। अशा पद्धतीने लोक हे गर्दी करतायत। खरं तर मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने भुजबळ हे नाराज आहेत आणि अशा पद्धतीचं नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे। आपण आलेले काही हे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय भावना आहे? ओबीसींना, दलितांना, पददलितांना सामावून घेणारा नेता आहे। त्या नेत्याला
असं काय कारण होतं की ती मंत्रिमंडळात घेऊ नये? त्यांच्यावर आमच्या दृष्टीने खरोखर अन्याय झालेला आहे. साहेबांवर आता ह्या टायमाला असा अन्याय म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे. आमचा सगळा महिला वर्ग खूप नाराज आहे आणि आता साहेब जे म्हणतील तीच आमची दिशा राहणार आहे. साहेब जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहे. सगळे महिला पदाधिकारी आमचे काही भावंड वगैरे सगळे त्यांच्याबरोबर आहे. राष्ट्रवादी जेवढी आहे तेवढी सगळी साहेबांबरोबर आहे. साहेब जो निर्णय घेतील त्याला आम्ही सगळेजण एकत्रित येऊन म्हणजे होकार देणार आहेत. एकही कारण असं त्या ठिकाणी दिसत नाहीये की भुजबळांना डावललं का, हा खरं तर आमच्याच मनात पडलेला प्रश्न आहे आणि आम्ही तो आदरणीय अजितदादा आणि पक्षाला आम्ही तेच विचारतोय की आपण नेमकं भुजबळ साहेबांना का डावललं. कार्यकर्ते जे आहेत आता हे नाशिकच्या भुजबळ फॉर्मवरती येताना आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्या लोकांशी बोलून किंवा चर्चा करून ते आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे नेमका आज भुजबळ काय भूमिका मांडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. तुम्ही ऐकलत कार्यकर्ते काय म्हणत होते? जेवढे आहोत तेवढी राष्ट्रवादी आहे. थोडक्यात काय तर भुजबळांच्या समर्थकांना आता त्रासातून किंवा या संतापातून जबाबदारीचे सामूहिक राजीनामे द्यायचे आहेत आणि तशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली आहे. आज बैठक नाहीये साहेबांचं. रात्री नागपूरहून नाशिकमध्ये आज साहेब आलेले, साहेबांना भेटण्यासाठी कार्यकर्ते जमत आहे. समता परिषदेची बैठक उद्या 11 वाजता ठेवण्यात आलेली आहे प्रमुख कार्यकर्त्यांची. साहेब त्यानंतर साहेब कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. जयशंकर फेस्टिवल हॉल म्हणून आहे औरंगाबाद रोडला, तिथे मीटिंग आहे समता परिषदेची महाराष्ट्र राज्याची आणि तिथे महाराष्ट्रातील सर्व समता परिषदेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक उपस्थित असणार आहे. हा, मग आता साहेब आता लोक जमायला सुरुवात झालेली आहे. आता साहेब बोलतील सर्वांशी आणि त्यानंतर काय भूमिका घ्यायची ती घेतील आणि साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर संपूर्ण ओबीसी समाज आणि आम्ही सर्व कार्यकर्ते असू. आता इथंच कहाणीला पहिलं वळण येत आहे आणि ते वळण आहे पर्यायांचं. पहिला पर्याय आहे भुजबळांच्या समोर की त्यांच्या समर्थकांना त्यांनी राष्ट्रवादीपासून दूर होण्यास सांगावं. त्यानंतर स्वतः पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, पण आमदारकी मात्र सोडायची नाही. भुजबळ आणि त्यांचे समर्थक घुश्यात असताना त्यात तेल ओतलंय ते उद्धव ठाकरेंनी. भुजबळ विरुद्ध ठाकरे हा जगप्रसिद्ध संघर्ष आहे. हा संघर्ष आता शांत झालाय. तरीही उद्धव यांच्या वक्तव्यानं अनेकांचे कान टवकारलेच. भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. आता या कहाणीला इथं दुसरं वळण येतं आणि ते दुसरं वळण असतं की भुजबळ भविष्यात काय करणार याच्या संदर्भातलं त्यांचा पर्याय क्रमांक 2 काय आहे. राष्ट्रवादीचा राजीनामा देणं आणि ठाकरे गटामध्ये सामील होणं, मात्र आमदारकी न सोडणं, हा दुसरा पर्याय भुजबळांच्या समोर असू शकतो. भुजबळांना ठाकरेंकडे जायचं असेलही, पण भुजबळांना ठाकरेंना सोबत घ्यायचंय का, हा खरा सवाल आहे. भुजबळ ठाकरे परिवाराशी सलोखा राखून आहेत. ठाकरेंना मात्र भुजबळ यांना 2 हात लांबच ठेवायचं आहे. भुजबळ आले तर पक्षात सर्वात ज्येष्ठ सदस्य बनतील आणि म्हणूनच संजय राऊत यांच्यासारखे दुसऱ्या फळीचे नेते त्यांचं स्वागत खुल्या दिलानं करणार नाहीत. छगन भुजबळ आले तर सोबत समीर भुजबळही येणार. याच्या उलट ठाकरेंच्या घरामध्ये नवं नेतृत्व तयारच आहे. भुजबळ साहेब म्हणतात की जहा नाही चायना वहा नाही राहिना. मला माहित नाही की आता या वयामध्ये किंवा त्यांना कुठे चेन पडेल अशा ठिकाणी ते जातील किंवा त्यांचा कोणी विचार करेल असं मला वाटत नाही. भुजबळ साहेबांचं नाराजी नाट्यातून काय होईल हे म्हणण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता किंवा काहीतरी पदरात पडलं तर त्यांना शांत राहावं लागेल. आजच्या घडीला कोणालाही कुठल्याही प्रकारची नाराजी ही व्यक्त करण्याच्या पलीकडे काही हातामध्ये राहिलेलं नाही. इतकं महायुतीकडे पाशवी बहुमत आहे.
छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. पण भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं. ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ती आम्ही भविष्यात ती पाहत राहू. फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसतंय. आता इथे तिसऱ्या पर्यायाची आपल्याला चर्चा करावी लागेल आणि भुजबळांच्या समोरचा तिसरा पर्याय कोणता आहे तर राष्ट्रवादीचा राजीनामा द्यायचा आणि काँग्रेसमध्ये जायचं. पण आमदारकी मात्र सोडायची नाही. वरकरणी भुजबळ काँग्रेसमध्ये स्थिरावतील अशी शक्यता जरी असली तरी आजची काँग्रेसची स्थिती अशी नाही की खुल्या दिलानं भुजबळांचं काँग्रेसमध्ये स्वागत होईल. भुजबळ दणकट ओबीसी नेते आहेत. काँग्रेसमध्ये त्यांच्या तोडीला वडेट्टीवार आणि पटोले आधीच उपस्थित आहेत आणि भुजबळ आले तर वडेट्टीवार आणि पटोलेंना ते वरचढ ठरू शकतात. भुजबळ यांच्यासोबत समीर आणि पंकज हे दोघंही जण येतील. त्यांनाही काँग्रेसला सामावून घ्यावं लागेल. त्यामुळे 2 आमदारक्या 1 खासदारकी सोडण्यास काँग्रेस इतक्या लवकर तयार होईल असं नाही. भुजबळ हा राजकारणातला मराठा विरोधी चेहरा आहे. महाराष्ट्र काँग्रेसला सध्या कणखर मराठा नेतृत्वाची गरज आहे. यांना डावलण्यात आल्यामुळे ते नाराज आहेत. आपणही त्यांच्या बरोबर ओबीसीची जी आंदोलन होती त्या आंदोलनामध्ये सक्रिय राहिलेला आहे. काय प्रतिक्रिया ओबीसीला डावललं जातं. जो ओबीसी की बात करेगा बीजेपी में उसका पत्ता गोल होगा असा संदेश या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे. इतक्या सगळ्या घडामोडी होत असताना मनोज जरांगेंची स्वाभाविक प्रतिक्रिया आलेली आहे. आधी मंत्रिपद मिळालं तर वरती पक्ष चांगला होता, आता पक्ष वाईट. आता फडणवीसच्या विरोधात तू आता ओबीसीला उठिणार, तो आहे मंत्रिपदासाठी, तुला मध्ये जायचं दिसतंय. पुन्हा हे असले दलिंदर विचाराचे लोक काही कामाचे नाहीत. स्वतःला दिलं की मग अन्याय नाही ओबीसीवरती. मग ती पक्ष चांगला, पक्षाचा नेता पण चांगला तुला मिळाला आणि तुला नाही मिळालं, तुला खपा ना, त्याला खपा नाही. बाकीचे जे ओबीसीचे झालेत ना मंत्री त्याला खपा नाही, त्याला पाहिजे सगळं खायला लागतं त्याला एकट्याला, दुसऱ्याला नाही. मग लगेच अन्याय होतो. काय अन्याय नाही, काही नाही. मग अशा स्थितीत भुजबळांच्या समोरचा चौथा पर्याय असतो तो भारतीय जनता पार्टीचा. पण तिथेही भुजबळांच्यासाठी प्रवेश सहज शक्य नाही. भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन चालतीये तर भुजबळ यांना हिंदू देवदेवतांच्या बद्दल केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे वादग्रस्त भूमिका घेताना पाहिलं गेलंय. भुजबळ ओबीसींची भूमिका लावून धरतायत. भारतीय जनता पार्टीच्याकडे सध्या पुरेसं आणि सक्षम ओबीसी नेतृत्व आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार काय भूमिका घेतात याकडे मंगळवारी सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. संपूर्ण वादापासून अजित पवार दूर राहिले, ते नॉट रिचेबल होते असंही म्हटलं गेलं. आणि त्यातही जास्त चर्चा राहिली ती भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्याची, त्याच्या कारणांची. मंत्रिपद नाकारल्यामुळे भुजबळांची काय कारणं आहेत, म्हणजे काय कारणं असू शकतात ते पहा. 1 वाढतं वय, दुसरं पर्यायी नेतृत्वाची पक्षाला चाचपणी करायची आहे. खास करून नाशकात पर्यायी नेतृत्व शोधायचं आहे. पक्षाला स्वतःचा मराठा तोंडवळा कायम ठेवायचा आहे. जो कोणी भविष्यात पक्ष नेतृत्वाला आव्हान देऊ शकतो त्याला आत्ताच नियंत्रणात आणायचं आहे. आणि भुजबळांची रवानगी ही मार्गदर्शक मंडळामध्ये करायची आहे. ही संभाव्य कारणं आहेत जी भुजबळांना मंत्रिपद नाकारण्याच्यासाठी लागू पडू शकतात. मला एक साधा प्रश्न आहे की जशी नाराजी भुजबळ साहेबांची झाल्यानंतर काही उतावीळ कार्यकर्त्यांनी जोडो मारा आंदोलन केलं, भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशा नाराज्या झाल्या. देवेंद्रजींच्या विरुद्ध तर कोणी रस्त्यावर नाही उतरलं चपला जोडो मार आंदोलन करायला. शिंदे साहेबांची पक्षात अशा नाराज्या झाल्या, त्यांनाही त्यांच्या विरुद्ध कुठं आंदोलन दिसलं नाही. पण अजितदादांनी अन्याय केला ओबीसींवर, आता मारा जोडे. ही कुठली पद्धत आहे? हा कुठला महाराष्ट्र आहे?
राजकारणात मुरलेला छगन भुजबळ यांच्यासारखा नेता रागाच्या भरात जे वागतो त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात हे भुजबळांना त्यांच्या निकटवर्तीयांनी शांतपणे समजावून द्यायला हवं. कारण आता भुजबळांच्या समोर पर्याय उरलेलेच नाहीये. काय करावं भुजबळांनी असा प्रश्न कोणी विचारला तर उत्तर असेल, आहात तिथे स्थिर राहा. दुसरा पर्याय काय तर नेतृत्वाला आव्हान न द्यायचं. संघटना बांधणीमध्ये अजित पवारांना मदत करायची हे सुद्धा भुजबळ करू शकतात. येवल्यासाठी सक्रिय भुजबळांना राहावंच लागेल आणि त्याच्याच जोडीला समीर आणि पंकज या आपल्या दोन महत्त्वाच्या नातेवाईकांची सोय लावणं ही त्यांची जबाबदारी असेल. पंकज आणि समीर या दोघांना यापूर्वी सुद्धा भुजबळांनी वेगवेगळ्या राजकीय लोकप्रतिनिधी स्वरूपातल्या पदांवर नेमलेलं आहे. समीर भुजबळ खासदार राहिलेले आहेत तर पंकज भुजबळ हे आमदार. भुजबळांसमोर 2-3 महत्त्वाचे पर्याय असतील. एक तर राज्यपाल पदासाठीची एक चर्चा आहे त्यांच्या नावाची, ती बऱ्याच वर्षापासून आहे. भुजबळांचं वय जरी बघितलं आता 77 चालू आहे, त्यामुळे ते पात्र ठरू शकतात. राजकीय अनुभव पण त्यांच्या पदरी चांगला आहे. दुसरी 2.5 वर्ष ते म्यूट राहतील, 2.5 वर्ष अजितदादांसोबत राहतील, त्यानंतर ते राज्यसभेमध्ये जाऊ शकतात. आणि तिसरा एक महत्त्वाचा पर्याय आहे की ज्यावर फारशी चर्चा चालू नाही परंतु कदाचित ती पण शक्यता वर्तवण्यात येते आहे की समीर भुजबळ जे आहेत तर त्यांना राज्यसभेवर तातडीने पाठवणं. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.